क्वेश्चन नंबर 127. डॅश डॅश या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी सर्कसमधील रोजगारावर बंदी घालण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. उत्तर आहे बचपन बचाओ आंदोलन विरुद्ध भारतीय संघ. बचपन बचाओ आंदोलन जे आहे ते कोणी चालू केले? कैलास सत्यार्थी, ज्यांना नोबेल भेटलेला आहे. सेवियर ऑफ चिल्ड्रन लेफ्ट हिज जॉब ॲज अन इंजिनियर टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ अ चिल्ड्रन अँड फाउंडेड बचपन बचाओ आंदोलन नावाची त्यांनी NGO स्थापन केली ती 1980ला. तर ह्याच NGOने सरकारच्या अगेन्स्ट केस टाकली होती की बाबा हे सर्कसमधले जी मुलं आहेत, सर्कसमध्ये मुलांना जबरदस्ती खेळायला वगैरे लावतात कामाला, तर ते बंद करा म्हणून. तर ती फेमस केस आहे. ऑल्सो स्टार्टेड, आता हे जे आहेत कैलास सत्यार्थी त्यांच्याबद्दल, ही ऑल्सो स्टार्टेड ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर, बालमजुरीच्या विरुद्ध त्यांनी ग्लोबल मार्च चालू केला. दॅट प्रेझेंटेड द ड्राफ्ट ऑफ द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन्स कन्व्हेन्शन 182 182 ILOचं जे 182चं कन्व्हेन्शन आहे 182, ते कशाबद्दल आहे तर चाइल्ड लेबरबद्दल आहे, बालमजुरीबद्दल. लक्षात ठेवा, फॅक्च्युअल आहे, तुम्हाला HRDमध्ये पण विचारू शकतात. ॲड्रेसिंग द वर्स्ट फॉर्म्स ऑफ चाइल्ड लेबर. ॲक्च्युली UPSC प्रीला क्वेश्चन विचारलं आहे त्यांनी की बाबा हे कन्व्हेन्शन 182 नंबरचं काय आहे एक्झॅक्ट, तर ILOचं चाइल्ड लेबरबद्दल आहे, तर आपल्याला HRDमध्ये पण येऊ शकतं. इज ऑन द बोर्ड ऑफ द ग्लोबल कॅम्पेन फॉर एज्युकेशन दॅट कॅम्पेन्स फॉर एज्युकेशन फॉर ऑल. कोण? तर कैलास सत्यार्थी, आणि यांना नोबेल भेटला 2014ला. युसुफ झाईला पण भेटलं आणि त्यांना पण, दोघांना भेटला होता विभागून. 128 रामसार अधिवेशन डॅश डॅश याचे संवर्धनाशी संबंधित आहे. द रामसार कन्व्हेन्शन डील्स विथ द कन्झर्वेशन ऑफ ओल्या जमिनी, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये अजून एक नाव आहे पाणथळ जमिनी, वेटलँड्स. रामसार कन्व्हेन्शन इज an intergovernmental आंतर सरकारी that provides a framework for national action and international cooperation for the conservation and wise use of wetlands and their resources. It came into existence in 1971. India signed रामसार कन्व्हेन्शन. आपण कधी सही केलेले 1 फेब्रुवारी 1982ला, आणि 1971ची तारीख काय आहे तर 2 फेब्रुवारी, जो आपण आंतरराष्ट्रीय पाणथळ दिन वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा करतो. 2 फेब्रुवारी. आपण सही कधी केलेली आहे तर 1 फेब्रुवारी 1982ला, 11 वर्षांनी सही केलेली आहे. आणि भारतामध्ये जर आपण बघितलं रामसार साईट, सध्याच्या कंडिशनला आपल्याकडं 89 रामसार साईट आहेत, आणि त्याच्यामधल्या सगळ्यात जास्त रामसार साईट तामिळनाडूमध्ये आहेत. किती आहेत? 20. सो बाकीच्या सेक्शनमध्ये आला तर येऊ शकतो प्रश्न, GS1च्या सेक्शनमध्ये किंवा मग कोणत्या प्रीला वगैरे. तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त आहेत 20, आणि पूर्ण भारतामध्ये 89 रामसार साईट्स आहेत. 129 केंद्र सरकारला पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या डॅश डॅश अंतर्गत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि ते प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी व्यापक अधिकार, म्हणजे काय की बाबा केंद्र सरकारला अधिकार दिलेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी. तर हे कोणत्या कलमात सांगितले? कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. मग बाकीचे कलम काय आहेत? 14, 15, 13. कलम 13 काय आहे? शासकीय विश्लेषक. पर्यावरणीय प्रयोगशाळेतील नमुन्याचे विश्लेषण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक वाटतील इतक्या विश्लेषकांची नियुक्ती करेल. हे 13 आहे. 14 काय आहे? शासकीय विश्लेषकाचा अहवाल, म्हणजे हे जे नियुक्त केले शासकीय विश्लेषक यांचा जो अहवाल येईल, रिपोर्ट, ते 14 मध्ये सांगितलं आहे. 15 संबंधित अधिनियम, नियम, आदेश यांच्या उल्लंघनासाठी शिक्षा, कलम 15 मध्ये सांगितलं आहे. हा जो संबंधित अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचा जो अधिनियम आहे, त्याच्यातले जे नियम आदेश आहेत त्याचं जर उल्लंघन केलं तर शिक्षा मिळेल. तर काय शिक्षा मिळेल? 5 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंड. आणि जर रिपीट झालं ऑफेन्स, रिपीटेड ऑफेंडर्स, रिपीट, तरीसुद्धा उल्लंघन चालू ठेवल्यास मग काय, प्रत्येक दिवसासाठी जास्तीचा 5,000 दंड आकारला जाईल. 5 वर्ष 1 लाख, आणि जर रिपीट झालं तर मग दिवसाला 5,000. हे कलम 15 मध्ये शिक्षा सांगितले, कलम 14 मध्ये अहवाल सांगितला आहे, कलम 13 मध्ये शास्त्रीय विश्लेषक सांगितले, आणि केंद्र सरकार हे सगळं केंद्र सरकारला व्यापक अधिकार आहे हे कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 130 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत विशेष कारणासाठी जमिनी देण्याच्या तरतुदी केल्या आहेत? महाराष्ट्र, एक मिनटं, मला अजून थोडं 1-2 गोष्टी सांगायचं राहिलं. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे ना, याच्यामध्ये 2-3 फॅक्ट लिहून घ्या. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा 1986चा जो ॲक्ट नंबर किती आहे? 29 आहे. ॲक्ट नंबर 29 ऑफ 1986.
कारण काय, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट का आला, आपण का चालू केलं, म्हणजे का लागू केला, तर भोपाळ गॅस ट्रॅजेडीमुळं. भोपाळ गॅस ट्रॅजेडी झालेली 1984ची, तर त्याच्यामुळे 1986ला आपण एन्व्हायरमेंट ॲक्ट पास केलेला आहे. आता एन्व्हायरमेंट ॲक्टच्या 2 तारखा आहेत. एक आहे इनॅक्टेड. इनॅक्टेड म्हणजे काय, की बाबा कायदा बनला, तर ती तारीख काय आहे, म्हणजे ते काय आहे, तर महिना मे 1986 एनॅक्टेड. आणि इनफोर्स म्हणजे लागू झाला, ते कधी लागू झालेलं आहे, 19 नोव्हेंबर 1986. विचारता आयोग हे 19 नोव्हेंबर 1986. मेमध्ये एनॅक्टेड. एनॅक्टेड म्हणजे काय, ॲक्ट बनला. इनफोर्स म्हणजे लागू झाला 19 नोव्हेंबर 1986, त्याच वर्षी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. तसंच मग महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ही कधी एनॅक्ट झालेली आहे, तर ही झालेली एनॅक्ट 30 डिसेंबर 1966. आणि लागू कधी झालेली आहे, 15 ऑगस्ट 1967. सो दोन्ही तारखा पाठ पाहिजेत, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. प्रश्न असा आहे की कोणत्या कलमांतर्गत विशेष कारणासाठी जमीन देण्याच्या तरतुदी केल्या आहेत. उत्तर आहे कलम 22. विशेष कारणासाठी जमीन देण्याच्या तरतुदी, कलम 22. बाकीचे कलम काय आहेत, कलम 19 काय आहे, हे जमीन महसूल या संज्ञेची व्याख्या स्पष्ट करते. लँड रेव्हेन्यू, ज्या जमिनीवर राज्य सरकारला मिळणाऱ्या किंवा मागणी करता येणाऱ्या सर्व प्रकारच्या पैशाचा समावेश होतो. कलम 19 काय सांगतं, तर रेव्हेन्यूबद्दल सांगतं, महसूलबद्दल. 20 काय सांगतं, इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा मार्ग यातील किंवा यावरील लोकांचे हक्क नाहीसे होणे. म्हणजे कोणाचीच प्रॉपर्टी नाही आहे, तर तिथं लोकांचे हक्क नाहीसे होणे, कलम 20मध्ये. कलम 21मध्ये बिनव्याप्त जमिनी म्हणजेच वॅकंट लँड आणि त्या संदर्भित तरतुदी, कलम 21मध्ये. कलम 19 परत बघा, कलम 19 लँड रेव्हेन्यूबद्दल सांगतं. कलम 20 इतरांची मालमत्ता नसलेल्या जमिनीवर लोकांचे हक्क नाहीसे होणे. कलम 21 वॅकंट लँड. 131 बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार 2009च्या तरतुदीनुसार शिक्षकांसाठी दर आठवड्याला किमान कामकाजाच्या तासांची संख्या किती आहे, तर 45 तास. आता हा कायदा, याला राष्ट्रपतींनी सही कधी केलेली आहे, सही 26 ऑगस्ट 2009ला, म्हणजेच हा कायदा बनला. आणि हा लागू कधी झालेला आहे, 1 एप्रिल 2010ला. 1 एप्रिल 2010ला लागू झाला आहे आणि 26 ऑगस्ट 2009ला तो त्याच्यावर सही झाली राष्ट्रपतींची. 132 अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 नुसार विशेष न्यायालयाच्या कोणत्याही निकाल किंवा आदेशाविरुद्ध अपील डॅश डॅश येथे केले जाईल. विशेष न्यायालय, उच्च न्यायालयाला तुम्ही अपील करू शकता. उत्तर 2 आहे. आणि कशात सांगितलं आहे, कलम 14(1) मध्ये. कलम 14चं सब कलम 1, पोट कलम 1 14A1 आहे. या कलमामध्ये विशेष न्यायालयाने किंवा विशेष न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही निर्णयाविरोधात, शिक्षेविरोधात किंवा आदेशाविरोधात जो मध्यस्थी आदेश नसेल, उच्च न्यायालयात अपील करता येते. कलम 14A(1) मध्ये सांगितलं आहे. कलम 14 काय आहे, तर हे कलम विशेष न्यायालय काय आहे हे स्पष्ट करते. विशेष न्यायालय म्हणजे सत्र न्यायालय, सेशन्स कोर्ट, जे कलम 14 मध्ये विशेष न्यायालय म्हणून निर्दिष्ट केलेले आहे, कलम 14. सो अनुसूचित जाती जमाती विशेष न्यायालय आलंय, विशेष न्यायालय आलं की काय, कलम 14. आणि त्याची अपील परत जर करायची तर मग 14(1) उच्च न्यायालय. 133 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील गुन्ह्यासंदर्भातील तरतुदींच्या जोड्या जुळवा. कलम 66 संगणक प्रणालीसह हॅकिंग, हॅकिंग विथ कॉम्प्युटर सिस्टीम. कलम 67 इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील माहिती प्रकाशित करणे, पब्लिशिंग ऑफ ऑब्स्सीन इन्फॉर्मेशन इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. कलम 72 ॲक्च्युली हे जे कलम आहेत, हे 2 कलम हे सायबर क्राईम प्रोव्हिजन जे आहेत IT मधल्या, IT ॲक्टमधल्या, त्याबद्दल आहे. 66 67 72 पण. 72 काय आहे,
गोपनीयता आणि गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी दंड, पेनल्टी फॉर ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी अँड प्रायव्हसी. कलम 77 इतर शिक्षामध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून दंड किंवा जप्ती, पेनल्टीज फॉर कन्फिस्केशन नॉट टू इंटरफेअर विथ अदर पनिशमेंट्स. सायबर क्राईम प्रोव्हिजन्स आय टी ॲक्टच्या अंडर 65 टेम्परिंग विथ कम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट, 66 हॅकिंग विथ कम्प्युटर सिस्टीम डेटा कलेक्शन, 67 पब्लिशिंग ऑब्सिन इन्फॉर्मेशन, 70 अनऑथोराइज्ड ॲक्सेस टू प्रोटेक्टेड सिस्टीम, 72 ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी अँड प्रायव्हसी, 73 पब्लिशिंग फॉल्स डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स. 134 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्याची शिक्षा डॅश डॅशपेक्षा कमी नसावी. म्हणजे मिनिमम विचारले तुम्हाला किती असायला पाहिजे, तर मिनिमम आहे 2 वर्ष, मॅक्झिमम किती आहे 5 वर्ष. आणि हे कलम पण लक्षात ठेवा, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियममधलं कलम 15 मध्ये शिक्षा सांगितले मिनिमम 2 मॅक्झिमम 5 वर्ष. 135 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जर जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय दिला असेल तर डॅश डॅश दिवसांची मुदत संपल्यानंतर अपील करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे तर डॅश डॅश दिवसांची मुदत संपल्यानंतर अपील, म्हणजे तुम्ही किती दिवसाच्या आत अपील करायला पाहिजे, तर 60 दिवसाच्या आत. आता हे कलम पण लक्षात ठेवा, कलम 250 आहे. कलम 250 ज्या मुदतीत अपील केली पाहिजे ती मुदत किती आहे, तर ती 60 दिवस आहे. ज्या निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध तक्रार असेल तो निर्णय किंवा आदेश जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या दर्जाहून कमी दर्जाच्या असलेल्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिला असेल तर 60 दिवसांची मुदत संपल्यानंतर त्याविरुद्ध अपील करता येणार नाही. किती? 60 दिवस. किंवा इतर कोणत्याही बाबतीत 90 दिवसांची, आता इतर कोणती काय एक्सेप्शन असेल तर मग 90 दिवसांची मुदत संपल्यानंतर अपील करता येणार नाही. अपील करणाऱ्या व्यक्तीस असा निर्णय किंवा आदेश ज्या दिनांकास मिळाला असेल त्या दिनांकापासून 60 दिवसांची व 90 दिवसांची मुदत मोजण्यात येईल. म्हणजे इतर कोणती बाब असेल तर 90 आणि नॉर्मली 60 दिवस. 90 तर ऑप्शन दिलाच नाही आपल्याला, तो कन्फ्युजनला काय स्कोप ठेवला नाही. 60. 136 लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013च्या कलम 63 नुसार प्रत्येक राज्यासाठी डॅश डॅश म्हणून ओळखली जाणारी संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे. तर राज्यासाठी काय असणार? लोकायुक्त. कलम 63 लक्षात ठेवा. आर्टिकल 63. लोकपाल तर आपल्या देशाला असतो, प्रशासकीय अधिकाराचा काय संबंध नाही. तुम्ही लोकपाल लोकायुक्त कायद्याबद्दल चर्चा चालू आहे तर इथं काय माहीत नसताना पण तुम्ही हा क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकता. जरी आर्टिकल 63 माहीत नाही तुम्हाला तरी पण तुम्ही इथं काय विचारतील ना, प्रत्येक राज्यासाठी काय कराल तुम्ही? लोकायुक्तच कराल, अजून काय कराल? सर महाराष्ट्राचे लोकायुक्त सध्या जे आहेत न्यायमूर्ती कानडे, कधीपासून आहेत ते? ऑगस्ट 2021 पासून. हे पण लक्षात ठेवा, इथं पण चुकू शकतात. उपलोकायुक्त संजय भाटी आहेत. पहिले आपले जे लोकायुक्त होते ते कोण होते? SP कोतवाल. त्याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पहिले लोकायुक्त महाराष्ट्राचे कधी होते? 1972 ते 77. हे पहिले आहेत. आणि मग दुसरे कोण आहेत तर AR शिंपी. AR शिंपी हे दुसरे लोकायुक्त आहेत एका वर्षासाठी, 1978 ते 79 साठी. आणि आता हे जे आलेत कानडे 2021 पासून आलेत, त्यांच्या आधी कोण होतं तर त्यांच्या आधी होते तहालियानी. तहालियानी होते ते 2015 ते 20, 4 ते 5 वर्ष होते तहालियानी. उपलोकायुक्त पण आपल्याला विचारतात परीक्षेत, आयोगाने विचारले संजय भाटिया वगैरे. सो उपलोकायुक्त पहिलं कोणी तर लक्षात ठेवा, LM नाडकर्णी. LM नाडकर्णी 1973 ते 78. LM नाडकर्णी पहिले उपलोकायुक्त. 137 एक लोकसेवक D हा Pला त्याच्या अधिकृत कागदपत्रावर वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी 10,000 रुपये देण्यास सांगतो. Dला लाच घेतल्याबद्दल दोषी आढळल्यास भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 कलम 7 नुसार किती शिक्षा होऊ शकते? कलम 7. तर कलम 7 मध्ये कमीत कमी 3, जास्तीत जास्त 7. लक्षात ठेवायला पण सोपं आहे बघा. 7. कलम 7 3 ते 7.
कलम 7 किंवा सेक्शन 7C एखाद्या व्यक्तीकडून अनुचित फायदा मिळण्याच्या अपेक्षेने किंवा परिणामी दुसऱ्या सरकारी सेवकाला अयोग्यरित्या किंवा अप्रामाणिकपणे सार्वजनिक कर्तव्य करण्यास प्रवृत्त करेल किंवा असे कर्तव्य पार पाडण्यास टाळाटाळ करेल तर त्याला 3 वर्षापेक्षा कमी 7 वर्षापेक्षा वाढवता येणारी कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र असेल. 3 ते 7. हे बघा पूजा सिंगल फेमस केस आहे खूप ISA. तर हिच्याकडे खूप प्रॉपर्टी भेटली होती. झारखंडला का कुठतरी आहे बघा. 137 138 138 बालकांचे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये खालील विधानांचा विचार करा. कॅपिटेशन फी म्हणजे शाळेने सूचित केलेल्या फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची देणगी किंवा योगदान किंवा पेमेंट. आता हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपल्याला इथं फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की हे सेक्शन काय आहे. ह्या अधिनियमामधलं सेक्शन हे 2B आहे. कॅपिटेशन फी म्हणजे कॅपिटेशन फीची आता सेक्शन 2मध्ये त्यांनी सगळ्या व्याख्या दिल्यात. तर त्याच्यामधलं 2B जे आहे बीमध्ये त्यांनी कॅपिटेशन फीची व्याख्या दिलेली. विधान 2 या कायद्यातील समाविष्ट असलेली कोणतीही गोष्ट मदरसे, वैदिक पाठशाळा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना लागू होणार नाहीत. हे सेक्शन 1(5) मध्ये दिलेत. 1 मधलं पोटकलम 5 ह्याच्यात दिलेलं आहे किंवा हे यांना लागू होणार नाही. मदरसे, वैदिक पाठशाळा, धार्मिक शिक्षण. 139 पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम 2007 अन्वये खालीलपैकी कोणते कलम मेंटेनन्स ट्रिब्युनलच्या रचनेशी संबंधित आहे. मेंटेनन्स ट्रिब्युनल कलम 7 आहे त्याच्याशी संबंधित. बाकी मग कलम 25 काय आहे. कलम 25 कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस आहे म्हणजे गुन्ह्याची दखल घेणे. हे कलम 25 मध्ये सांगितले. कलम 20 मध्ये काय सांगितले. मेडिकल सपोर्ट फॉर सिनियर सिटीजन्स वैद्यकीय त्यांना सुविधा. 25 हे नाही आहे कलम. 140 नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील खालीलपैकी कोणते कलम दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेशी संबंधित आहे. नागरी हक्क संरक्षण कायदा कलम काय आहे तर उत्तर त्याचं 13 जे आहे ते त्याच्या मर्यादेशी संबंधित आहे. कोणाच्या मर्यादेशी. दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेशी. सो कलम 13 उत्तर आहे. कलम 12 बाकीचे कलम बघू. कलम 12 काय आहे नागरी हक्काचं. कलम 12 आहे काही प्रकरणामध्ये न्यायालयांचे गृहीतक. कलम 11 काय आहे तर त्यानंतरच्या दोषसिद्धीवर वाढीव शिक्षा. या कायद्याअंतर्गत एखाद्या गुन्ह्याबद्दल किंवा अशा गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल ज्याला आधीच दोषी ठरवण्यात आले आहे तो पुन्हा म्हणजे रिपीटेड ऑफेंडर्स पुन्हा अशा कोणत्याही गुन्ह्याबद्दल किंवा प्रोत्साहन दिल्यास दोषी आढळला तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला म्हणजे सेकंड टाईम जर तो गुन्हा रिपीट करतोय दुसऱ्यांदा तर काय 6 महिने ते 1 वर्ष अशा कारावासाची शिक्षा आणि 200 ते 500 रुपये दंड. 6 महिने ते 1 वर्ष आणि 200 ते 500 दंड. आणि तिसऱ्यांदा जर रिपीट करतोय तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी किंवा तिसऱ्या गुन्ह्यानंतरच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी 1 ते 2 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 500 ते 1000 दंड. सो हे तुमचे सेक्शन 11 मध्ये दिलेले आहेत. आणि सेक्शन 8 मध्ये काय दिले. कलम 8 मध्ये काही प्रकरणांमध्ये परवाने रद्द करणे किंवा निलंबित करणे लायसन्स. 141 डॅश डॅश ही संज्ञा सामान्य कायदा आणि नैतिक तत्त्वे यांच्यातील जवळचा संबंध व्यक्त करते व काय योग्य आणि काय चुकीचे याचे वर्णन करते. हा प्रश्न आहे आपला नॅचरल जस्टिसवर. नैसर्गिक न्यायाचे तत्त्व. सो स्वाभाविक न्याय नाही कृत्रिम न्याय तुम्ही हे असंही उडू शकता. नैसर्गिक आहे तर तुम्ही बिंदास नैसर्गिक न्याय करा. नैसर्गिक न्याय मेन्शन नैतिक तत्त्वे वगैरे दिलेले आहे. सामान्य कायदा नैसर्गिक न्याय. नैसर्गिक न्याय काय असतो म्हणजे कायदेशीर प्रक्रियेत निष्पक्षता आणि न्यायाचे पालन करणे ज्यात ऑडी अल्टरम पोर्टेम हे आयोग विचारत असतो. ऑडी अल्टरम पार्टेमचा अर्थ काय. नेमो जुडेक्स इन कॉसा सुआ याचा अर्थ काय. सो ऑडी अल्टरम पार्टेमचा अर्थ आहे आपल्या बाजू मांडण्याची संधी. ठीक आहे आपल्या करत इथं आपली बाजू मांडण्याची संधी. पार्टेम अल्टर पार्टेम. निमो जुडेक्स इन कॉसा सुआ सो स्वतःच्या प्रकरणाचे स्वतःच निर्णय न घेणे. सो ही नैतिक तत्त्वे जी नैसर्गिक न्यायामध्ये फॉलो केली जातात. आणि नैतिक तत्त्व म्हणजे काय असतं तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निर्णय घेताना निष्पक्षता समानता आणि न्यायाचे पालन करणे आवश्यक आहे. काय निष्पक्षता समानता आणि न्यायाचे पालन करणे. सो उत्तर तुमचं नैसर्गिक न्याय. 142
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय डॅश डॅश आहे. काय आहे तर भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावित अंतर्भूत केलेली संकल्पना. मूलभूत अधिकार येईल का नाही, म्हणजे ते कसं आहे, सामाजिक आर्थिक न्याय हे तुमचे DPSP फंडामेंटल राईट्स या दोन्हीमध्ये पण दिलेत. सो त्याच्यामुळे असं नाही की फक्त DPSPमध्येच दिलेत किंवा फक्त फंडामेंटल राईट्समध्ये दिलेत. सो काही DPSPमध्ये आहेत, काही फंडामेंटल राईट्स. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल तर ओव्हरऑल राज्यघटनेमध्ये दिले व असं काही नाही की फक्त मूलभूत अधिकारमध्ये दिले किंवा फक्त DPSPमध्येच दिले असं. सो त्याच्यामुळे हे बाकीचे उरले, फक्त एक उत्तर आहे सोशल जस्टिस. आता आपल्याला प्रश्न विचारले की सामाजिक म्हणजे सोशल जस्टिस, तर काय ते घटनेमध्ये ॲब्सेन्स ऑफ प्रिव्हिलेजेस, नो सोशल डिस्क्रिमिनेशन, इकॉनॉमिक जस्टिस, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ म्हणजे DPSPमध्ये दिले ते आपल्याला, एलिमिनेशन ऑफ इनइक्वॅलिटीज, पॉलिटिकल जस्टिस जे आपल्याला राईट टू वोट आहे, राईट टू कंटेस्ट इन इलेक्शन. सो हे तुमचे सगळे राज्यघटनेत दिलेले आहेत ओव्हरऑल. 143 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे खालीलपैकी कोणते कलम कुटील जमीन क्षेत्राच्या सीमा सरळीकरणाशी संबंधित आहे. कुटील. विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड डील्स विथ स्ट्रेटनिंग आउट क्रुक्ड बाउंड्रीज ऑफ लँडफिल्ड्स, म्हणजे सरळ करायचे त्यांना, म्हणजे अशी असेल तर ती बाबा सरळ करायची. ओके, असं गेलं आहे तर तुम्ही त्याला सरळ करताय, त्या बाउंड्रीला कुटीलला काय करताय, सरळीकरण करताय. मग हे कलम आहे 137. कुटील सीमा सरळ करणे. जेव्हा कोणत्याही व्यक्तीला या विभागात अर्जदार म्हणून संबोधण्यात आले आहे, एखाद्या गावातील त्याच्या कोणत्याही शेतीच्या किंवा होल्डिंगच्या सीमा नियमित किंवा सरळ करण्याची इच्छा असेल, तेव्हा तो त्या वतीने सर्वेक्षण अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो. सेक्शन 200 काय आहे, मोड ऑफ पेमेंट व्हेन सेल इज सब्जेक्ट टू कन्फर्मेशन. विक्री पुष्टीकरणाच्या अधीन असताना देयकाची पद्धत. मोड ऑफ पेमेंट कोणत्या याच्यामध्ये तुम्ही हे कराल, पेमेंट कसं कराल, मोड ऑफ पेमेंट. 167 काय आहे, जमीन महसूल संहितेतील तरतुदीविरुद्ध केलेल्या कृतीसाठी दंड आणि जप्ती करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी योग्य ती कारवाई करू शकतात. म्हणजे जमीन महसूल जो आपला आहे संहिता 1966ची, त्याच्यामध्ये जे काय दंड असतील किंवा जप्ती असेल ते सगळं त्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहे. 167. 112 नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट नॉट टू एक्सीड 3% ऑफ फुल मार्केट व्हॅल्यू. अकृषक आकारणी ही संपूर्ण बाजार मूल्याच्या 3% अधिक नसावी. हे 112मध्ये दिलेलं आहे. 144वा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत संगणक नेटवर्क म्हणजे एक किंवा अधिक संगणकाचे परस्पर कनेक्शन खालीलपैकी कोणाच्या मार्फत होते, तर उपग्रहांचा वापर, टेरेस्टोरियल लाईनचा वापर, मायक्रोवेव्हचा वापर. द यूज ऑफ सॅटेलाईट, यूज ऑफ टेरेस्ट्रियल लाईन आणि यूज ऑफ मायक्रोवेव्ह. हे नाही आहे त्याच्यामध्ये, ABC उत्तर येईल. सेक्शन 21J इन द IT ॲक्ट 2000. कम्प्युटर नेटवर्क मीन्स द इंटरकनेक्शन ऑफ वन ऑर मोर कम्प्युटर्स ऑर कम्प्युटर सिस्टीम ऑर कम्युनिकेशन डिव्हाइस थ्रू. काय काय येतं कम्प्युटर नेटवर्कमध्ये, यूज ऑफ सॅटेलाईट, मायक्रोवेव्ह, टेरेस्ट्रियल लाईन, वायरलेस, अदर कम्युनिकेशन मीडिया. अजून काय येतं तर टर्मिनल्स और कॉम्प्लेक्स consisting of two or more interconnected computers or communication device whether or not the interconnection is continuously maintained. तो हे सगळं तुमचं कम्प्युटर नेटवर्कमध्ये येतं. 145 भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अंतर्गत सार्वजनिक सेवक म्हणजे काय, पब्लिक सर्वंट काय, तर हे तुम्हाला सेक्शन 2C मध्ये दिलेत. हे सेक्शन लक्षात ठेवा. सेक्शन 2C 2 मध्ये सगळ्या व्याख्या दिल्यात, तर त्यामध्ये Cला त्यांनी सार्वजनिक सेवकची व्याख्या दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय की आता हे तुम्हाला जरी माहीत नसलं तरी पण तुम्ही कॉमन सेन्सवर हा प्रश्न सोडवू शकता की सरकारी सेवेतील कोणतीही व्यक्ती ती तर येईलच. मग त्याच्यामुळे हे उडलं 1 आणि 4मध्ये असणार उत्तर. स्थानिक प्राधिकरण सेवेतील कोणतीही व्यक्ती का नाही येणार, ती पण येतील ना, लोकल ऑथॉरिटी येईल. राज्य सरकारने स्थापन केले महामंडळ, मग तिथली व्यक्ती का नाही येणार, ती पण येईल. सो सगळे बरोबर. कोणतीही व्यक्तीची पदाधिकारी असल्याने ज्यास मतदार यादी तयार करण्याचा अधिकार आहे, याच्यावर तर विचार करायची गरज नाही. ABC आले, तुमचं उत्तर आलं डायरेक्ट. हे कन्फ्यूज करू शकतो D ऑप्शन, पण ABC तर कन्फर्म आले. सो हे हातातले मार्क आहेत. तुम्हाला माहीत जरी नसलं तरी सार्वजनिक सेवक, पब्लिक सर्वंटच्या थोडी तरी आयडिया असेल पब्लिक सर्वंट काय असतं गव्हर्नमेंटचा अंडर. सो हातातले मार्क. 146 पर्यावरण अधिनियम 1986च्या कलम 2E नुसार डॅश डॅश म्हणजे कोणताही पदार्थ जे त्याच्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मामुळे किंवा हाताळणीमुळे मानवांना, इतर जिवंत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, मालमत्ता किंवा पर्यावरणास हानी पोहोचवण्यास जबाबदार असतो. सो कोणता पदार्थ तर धोकादायक.
जो हानी पोचवेल तो काय असेल? दैवी पदार्थ असेल काय? सर्वशक्तिमान पदार्थ असेल का? आता हे पण तुमचं एकदम इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला एन्व्हायरमेंट ॲक्ट माहीत जरी नसला तरी पण तुम्ही बिंदास हा अटेम्प्ट करू शकता. हानी कोण पोचवेल? धोकादायक पदार्थच पोचवेल. आणि मग तो तुमचा आहे सेक्शन 2मध्ये दिलेला आहे. सेक्शन 2मध्ये दिलं आहे 2E हा जो आपल्याला दिला आहे 2E. मग बाकी काय आहे तर 2A काय एन्व्हायरमेंटची व्याख्या दिली आहे. 2B एन्व्हायरमेंट पोल्युटंट जो प्रदूषक असतो त्याची व्याख्या दिली. लक्षात ठेवा, येऊ शकतो. 2C काय दिले? एन्व्हायरमेंट पोल्युशन म्हणजे प्रदूषणाची व्याख्या दिली. इथं प्रदूषकाची व्याख्या आहे आणि इथं प्रदूषणाची व्याख्या आहे. 2D हँडलिंगबद्दल दिले, हाताळणी कशी करायची. आणि 2F ऑक्युपायरबद्दल दिलेलं आहे. 147 पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007च्या कलम 4(1) नुसार जो ज्येष्ठ नागरिक स्वतःची देखभाल करू शकत नाही त्याला कलम 5 अंतर्गत डॅश डॅश विरुद्ध अर्ज करण्याचा अधिकार आहे. की बाबा जो ज्येष्ठ नागरिक स्वतःची देखभाल करू शकत नाही तर तो कलम 5 अंतर्गत कोणाच्या विरुद्ध अर्ज करू शकतो? तर नातेवाईकाच्या विरुद्ध करू शकतो किंवा एक किंवा जास्त संज्ञान अपत्य त्याची मुलं जी असतील त्यांच्या विरुद्ध अर्ज करू शकतो की बाबा माझी देखभाल मी करू शकत नाही, माझी देखभाल तुम्ही करायला पाहिजे. तर हे कलम 4(1) सांगितलं आहे. हे बघा कलम 4 जर बघितलं आपण, फक्त कलम 4 म्हणलं तर काय? आई वडिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह हक्क. आणि 4(1) म्हटलं तर मग स्वतःच्या उत्पन्नातून किंवा स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेतून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आई वडिलांस ज्येष्ठ नागरिक 1 आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या बाबतीत अज्ञान नसणाऱ्या त्यांच्या एका किंवा अधिक मुलाविरुद्ध. 2 निपुत्रुक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कलम 2(6) अन्वये नातेवाईक या संज्ञेत बसणाऱ्या विरुद्ध निर्वाह प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्यास हक्कदार. म्हणजे नातेवाईक किंवा मग मुलं, पण ते अज्ञान नसायला पाहिजे, म्हणजे संज्ञान नसायला पाहिजे. सो हे आहे. आणि कलम 5 निर्वाहासाठी अर्जाबद्दल सांगितलेलं आहे. 148 लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013च्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत लोकपालांच्या पर्यवेक्षी अधिकारांची चर्चा केली आहे? म्हणजेच सुपरविजनरी पॉवर्स ऑफ लोकपाल. तर कलम 25 सांगितलं आहे. लक्षात ठेवा. बाकीचे कलम बघू आपण. कलम 20 प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू कंप्लेंट्स अँड प्रिलिमिनरी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन. एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशनबद्दल आहे कलम 20. कलम 21 काय आहे तर पर्सन्स लायकली टू बी प्री ज्युडिशियली अफेक्टेड टू बी हर्ड. कलम 19 डिसिजन्स टू बी बाय मेजॉरिटी. सो हे लोकपाल लोकायुक्त कायद्याचे कलम आहेत. 149 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम डॅश डॅश नुसार कोणतीही व्यक्ती जी संगणक संसाधनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक स्रोत कोडला नुकसान पोहोचण्याच्या उद्देशाने नष्ट करते किंवा बदलते त्यामुळे प्रभावित व्यक्तीला नुकसान भरपाईच्या मार्गाने नुकसान भरपाईसाठी तो जबाबदार असेल. इंग्लिशमध्ये वाचा. ॲज पर सेक्शन डॅश डॅश ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 एनी पर्सन हू डिस्ट्रॉयज or alters any computer source code used for computer resource with an intention to cause damage, he shall be liable to pay damages by way of compensation to the person so affected. की बाबा तुमच्या संगणकाला किंवा संगणक रिलेटेड काही असेल त्याला जर कोणी नुकसान पोहोचत असेल तर त्यांना भरपाई द्यायला पाहिजे. सो हे कलम कशात सांगितले? कलम 43 सांगितलेलं आहे नुकसान भरपाई. मग बाकीचे कलम 34 डिस्क्लोजर प्रकटीकरणाबद्दल आहे. कलम 24 परवाना देण्याची किंवा नाकारण्याची प्रक्रिया त्याबद्दल आहे. कलम 46 निर्णय देण्याचा अधिकार म्हणजे पॉवर टू ॲडजटिकेट. शेवटचा प्रश्न. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम 1989च्या कलम 14(1) नुसार डॅश डॅश हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने एक किंवा अधिक जिल्ह्यासाठी अतिविशेष न्यायालय स्थापन करेल. कोण स्थापन करेल? तर राज्य सरकार स्थापन करेल. कलम लक्षात ठेवा. कलम 14(1) आपला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियममधलं कलम 14(1) काय आहे तर राज्य सरकार विशेष न्यायालय स्थापन करेल अतिविशेष एक किंवा अधिक जिल्ह्यासाठी. सेक्शन 14 बघा. विशेष न्यायालय आणि विशेष न्यायालय. सेक्शन 14(1) जलद खटल्याची तरतूद करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एक किंवा अधिक जिल्ह्यासाठी एक विशेष न्यायालय स्थापन करेल. सो 2022चे प्रश्न झालेत आपले. थांबू आपण.